सर्व पाहुणे आणि पप्पांचे सहकारी मित्र, मी विशाखा आज केंद्रे सरांची मुलगी म्हणून इथं बोलतीये. आजचा हा क्षण माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे आणि तेवढाच भावनिक पण आहे. आजचा हा दिवस फक्त सेवानिवृत्तीचा दिवस नाही, तर पप्पांच्या एक संघर्षमय, कर्तव्यनिष्ठ आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्याचा दिवस आहे. अतिशय गरीब सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी सामना करून पप्पांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षक हा पवित्र पेशा स्वीकारून तुम्ही केवळ विद्यार्थ्यांनाच घडवले नाही, तर आम्हा मुलांनाही चांगले संस्कार दिले. मातीच्या घरातून सुरू झालेला हा प्रवास, तुमचा प्रवास आज या सन्मानाच्या व्यासपीठापर्यंत येऊन पोहोचला आहे. पायात चप्पल नसतानाही स्वप्न पाहण्याचे धाडस तुम्ही केले आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवले. संत साहित्याचा सखोल अभ्यास करून तुम्ही गाथा दर्शन यासारखे पुस्तक लिहिले. एखादे पुस्तक लिहिणे म्हणजे केवळ शब्दांची रचना नव्हे, त्यामागे सखोल अभ्यास, आयुष्यभराचे चिंतन आणि अनुभवाचा ठेवा असतो. तुमच्यातील सर्वात मोठा गुण म्हणजे सतत शिकत राहण्याची वृत्ती आणि स्वतःला वैचारिक समृद्ध करण्याची जिद्द तुम्ही आयुष्यभर जपली. पप्पा आमच्या घराचा आधारस्तंभ असतील, पण स्तंभाला बळ देणारी शक्ती म्हणजे माझी आई. तिच्या प्रेम, संयम आणि त्यागाशिवाय हा प्रवास पूर्ण होऊ शकला नसता. सेवापूर्ती म्हणजे थांबणे नाही, तर स्वतःसाठी जगण्याची एक सुंदर सुरुवात आहे. तुमच्या आयुष्याचा हा नवा अध्याय आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्याने भरलेला असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पप्पा तुमचे संपूर्ण आयुष्यच या ओवीचा अर्थ उलगून दाखवणारे आहे. म्हणूनच संत तुकारामांचा एक अभंग म्हणत मी माझे मनोगत संपवते. अनाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू, शब्दची आमच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. एक लेखक म्हणून खऱ्या अर्थाने तुमची संपत्ती हे तुमचे ज्ञान, विचार आणि माणसे जोडण्याची ताकद आहे. पुन्हा एकदा पप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.